ते जयदेव ठाकरे साहेब आहे ना स्वतः सांगू शकतात त्यांना काय सांगायचं आहे. त्यांना यांचे स्पोक्सपर्सनची गरज नाहीये. जयदेव ठाकरे त्यांचं ते काय सांगितलं त्यांनी सह्या पहिलं वाचून घ्या हो, जरा नीट वाचून घ्या. आणि केस त्यांनी मागे पण घेतली, जरा ते पण जरा बघा. त्यांचा कौटुंबिक विषय, कोणाच्या कुटुंबात काय चाललंय, कोणाच्या कुटुंबात काय चाललंय तुम्ही जाणून बघायची गरज नाही हो. तो कुटुंब बघेल. आणि गटारगंगा तुमच्या रामदास कदमांनी काल वाहिलेली आहे ना जी गटारगंगा, त्याच्याबद्दल काय ते पहिलं बोला. त्याच्याबद्दल 13 वर्ष तुम्ही तुमच्या सकट सगळे जे पहिल्या रांगेत बसलेले त्यांनी 2012 नंतर सगळ्यांनी पदं भूषवलेली आहेत. सगळ्यांनी पदं, सगळी मंत्री पदं भूषवलेली आहेत वेगवेगळ्या जागेवर. तेव्हा तुम्ही का बोलला 13 वर्ष ह्याच्याबद्दल बोला. किती तुम्ही काय तयार केलं, किती खोटं बोलला, कितीही तुम्ही थोटांचं केलं, महाराष्ट्राच्या समोर येण्यासाठी जनता तुम्हाला घाल घाल शिव्या घालते सोशल मीडियावर. जरा वाचा नीट. बरं एक क्षण आपण थांबूया. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला विधानसभेत काय केलं, मग खासदारकीला तुम्हाला काय केलं, लोकसभेला तुमची काय हालत झाली, लोकसभेला तुमचं काय झालं त्याच्याबद्दल पण बोला. आमचं एवढंबद्दल पण बोला. बरं आपण एक क्षण पुन्हा एकदा थांबूया. जरी अखिलजी माझा प्रश्न ऐकून घ्या. जरी आपण लोकसभा आणि विधानसभेचा हा सगळा मुद्दा समजत असलो तरी आता निवडणुका येतात महापालिकेच्या आणि भावनिक मुद्दा हा कुठेतरी आहे असं आता शीतलजी सुद्धा म्हणाल्या. शिवसैनिक भावनिक आहे, त्यामुळे जरी हा एक ट्रॅप म्हणून टाकला गेला असला तरी या ट्रॅपमध्ये तुम्ही सुद्धा कुठेतरी अडकता अखिलजी, असं नाही का वाटत आहे? आम्ही कोणत्याही यांच्या ट्रॅपला अडकत नाही. यांच्या ट्रॅपला उधळून लावू आणि यांच्या ट्रॅपला अनिल परब उद्या प्रत्युत्तर देणार आहे त्याला. जे हा मग प्रत्युत्तर देतील. मग आता उरली सुरली पण प्रत्युत्तर दिल्यावर आता उरली सुरली पण यांची राहणार नाही. उद्या उरली सुरली पण यांची राहणार नाही. स्वतः उद्धव ठाकरे का बरं येऊन गल्लीतला कोणतरी उभा राहील की असं ते सोम्या गोम्या रस्त्यात उभा राहील आणि बोलेल समोर आणि बोला तर काय बोलणार का? गल्लीतला नाही, रामदास कदम काय त्यांचं अस्तित्व, रामदास कदम कोण रामदास कदम तुम्ही बोलता म्हणून त्याला उत्तर देत नाही का? काही बिनबुडाचे आरोप करणार उद्धव ठाकरे साहेब येऊन त्यानंतर विभाग प्रमुख त्याच्यानंतर आरोप हा एक ट्रॅप आहे ज्याबद्दल मी बोलत होते मगाशी. अशी हा एक दोषारोपांचा जो ट्रॅप आहे त्याच्याबद्दलच मी बोलत होते मगाशी अखिलजी. काय ना मी पहिलंच बोलले मध्ये बोलतात ना काय यांच्याकडे काय नाही मुद्दे तर मला पण बोलायला देत नाही. आता काय जर हा ट्रॅप असेल ना तर हा जो काही ट्रॅप आहे ना हा ट्रॅप आता बघा तुम्ही जेव्हा शो सुरू केला जे नगरसेवक देते विचारतात रामदास कदम कोण झालं बोलून. स्टँडअप कॉमेडी एकटं करायचंय तुम्हाला, मी थांबू? तुम्ही करत राहा, हसत राहा, स्वतःच बोलत राहा. पावसामधला स्टँडअप कॉमेडी हा तो तुमचा झाला काल. लोक जात होते हो, तुम्हाला दरवाजे बंद करावे लागले. दरवाजे बंद. हा लोक स्टेजवर जास्ती गर्दी, खाली गर्दी कमी, अशी तुमची परिस्थिती. गेट बंद करताय लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून. व्हिडिओज बाहेर येतात. खुर्च्यांची गर्दी जास्त होते. जाऊ द्या हो, बघितलं असू द्या. हा ठीक आहे. उभे होते पाय होऊन. मी तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा थांबवते. आपण मुद्द्यावरती येऊया पुन्हा. हेमंतजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीचे भावनिक मुद्दे किंवा अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या तरी चर्चेमध्येच अडकवून ठेवणं हाच प्रकार आपल्याला निवडणुकीच्या आधी पाहायला मिळेल का? अशा भावनिक मुद्द्यांच्या बळावरती निवडणुका जिंकता येतात का?